उमरगा तालुक्यातील भंताळ गावात एका कुटुंबातील वाद इतका टोकाला गेला की आधी मोठ्या भावावर जीवघेणा हल्ला झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली आणि त्यानंतर काही दिवसांतच त्याच कुटुंबातील सुनेने विनयभंगाचा गंभीर आरोप करत आणखी एक गुन्हा दाखल केला. एकाच कुटुंबातील सदस्यांविरुद्ध दाखल झालेले हे 2 गुन्हे सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. नेमकं प्रकरण काय आहे पाहूया या रिपोर्टमधून. भंताळ येथील शेतकरी राजाभाऊ श्रीमंतराव जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जमीन आणि न्यायालयीन प्रकरणाच्या कारणावरून त्यांचे लहान भाऊ संजय जाधव यांनी त्यांच्यावर हल्ला करून गंभीर दुखापत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले. राजाभाऊ जाधव यांची सून दिव्या पृथ्वीराज जाधव हिने शेतात काम करत असताना चंद्रकांत जाधव आणि संजय जाधव यांनी अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केल्याची तक्रार पोलिसांकडे दिली आहे. या प्रकरणीही उमरगा पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीचा वाद, कौटुंबिक संघर्ष आणि त्यातून एकामागोमाग दाखल झालेले 2 गंभीर गुन्हे, त्यामुळे भंताळ गावात व परिसरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या दोन्ही प्रकरणांतील फिर्यादींनी एनटीव्ही समोर येत आपली बाजू मांडली आहे. माझं नाव आहे राजाभाऊ श्रीमंतराव जाधव. त्या भावाने येऊन दुसऱ्या सोलापूरवरून कार घेऊन येऊन मला मारहाण केली आणि मी चहा पित असताना माझा चहाचा कप तोंडातला काढून फेकला. मी देवपूजा करून चहा पित बसलो होतो माझ्या घरी, राहत्या घरी. आणि इथं यकुर्गा शिवारामध्ये माझं शेड होतं, ते पण त्याने बेपत्ता लंपास केले. ज्या बहिणीने ज्या मेहण्याला मारायचा ह्यांनी कट केला माझ्या लेकराला, ते कटकारस्थान त्यांचं आहे. आणि तिथून त्याने रामपुरी चाकू दिले होते आणि लगेच माझ्या लेकराच्या पोटामध्ये घुसवले. त्यावेळेला जर माझ्या लेकराला काही बरं वाईट झालं असतं तर मी काय केलं असतं. हे कटकारस्थान करून ह्यांनी मला येऊन मारहाण केली, मारले. त्यावेळेला मी दवाखान्यात ऍडमिट असताना माझ्या घरामधला सगळा माल चोरी गेला. काय करायचं, माझ्या मुलाच्या बाजूने तू साक्ष का दिलास म्हणून त्यांनी मारहाण केली. मला पेड्याला धरू आदळून मारलं आणि शेवटी कुऱ्हाड होती तिथं खाली, कुऱ्हाडीने तुला खल्लास करतो, ठारच मारून टाकतो म्हणून त्यांनी कुऱ्हाड उचलली. माझा जीव वाचवण्यासाठी मी हात वर केला आणि माझा हात फ्रॅक्चर झाला. संजय श्रीमंत जाधव आणि चंद्रकांत श्रीमंत जाधव ह्या दोघांनी कटकारस्थान करून मला ठार मारण्याचा प्रयत्न केला. जसं मी तुझ्या लेकराच्या पोटात चाकू खुपसला ना, तुला जागेवर ठार मारेन. मी कधीच हात लावला नाही त्यांना, मी हातच लावला नाही. कारण बाळा, मी तुझ्या पायाला माती लागू दिली नाही. तुला इंजिनियर बनवलं रे. 8 दिवस उपासपोटी मुंबईमध्ये जिंदगी काढून, उपासपोटी जिंदगी घेऊन मी तुझ्या पायाला माती लागू दिली. माझे लेकर मी म्हणलंच नाही. आणि तुमच्या पाठीमाग मी होतो. आणि तुमचं कटकारस्थान जे आहे, आज विचार कर, तुम्हाला बायका लेकर तुम्हालाच पाहिजे, मला बायका लेकर नको आहेत का? तुम्ही माझी प्रॉपर्टी सगळे हडप करण्याचा प्रयत्न करता का? आणि अपेक्षा माझी काय आहे, फक्त मला योग्य तो न्याय मिळावा. शेताकडे जाताना आवाज आला, गर्दावर चालू झाल्यावर रडलेला आवाज आला, को आज झाले की आम्ही गेलो तर ती माझा धीर होता, ती संजय जाधव ह्यांना मारत होता. कुऱ्हाडीचा दांडा होता हातामध्ये, मारत होते. सोडवायचा प्रयत्न केला, आम्हाला पण त्याने ऐकायला नाही. आम्हाला पण मारायला येऊ लागला त्याने अंगावर. माझ्या मुलाचा हात मिरगाळला, हाताला धरला, माझा पदर वडलाला. आम्ही दोघं काय करायचं? म्हणजे यांचे पहिलेचे जुने भांडणे होते ते, त्यांचा सगळा बदला माझ्यासोबत घ्यायचा होता त्यांना. त्याकडे गेले होते 6-6:30 वाजता. तिथे आम्ही धने झापत होते तेव्हा ते संजय जाधव आणि चंद्रकांत जाधव तिथं आली. मला बघून त्यांनी मला शिवीगाळ केले, खूप घाण शिव्या दिले त्यांनी मला. आणि त्याने मग संजय जाधव आले, चंद्रकांत जाधव आले, त्यांनी माझे संजय जाधव येऊन माझी साडी काढली आणि त्याने तुझ्या नवऱ्याला बघतो, त्यानं असं मला खूप घाण शिव्या दिले. मी म्हटले मी तुमच्या लिकी सारखेच की, त्यानं असं बोलले. मी त्यांना समजावून सांगितलं तरी त्या लोकांनी ऐकायला नाही. त्यांनी म्हटले मी तुझ्यावर बलात्कार करतो, तुझ्या घरातल्याला समजावून सांग, नाहीतर तुला जिवंत मारून टाकतो, अशी त्यांनी खूप मला धमकी दिली. तुझ्या नवऱ्याला समजावून सांग. संबंधित पीडित परिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून
एकाच कुटुंबातील सदस्यांमध्ये नेमका वाद कशामुळे निर्माण झाला? या आरोपांमागील सत्य काय? आणि पोलीस तपासातून आणखी कोणती माहिती समोर येणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, उमरगा, धाराशिव.